Baila conmigo bajo la luna. El ritmo calienta, siente la fortuna. De sol y fuego, pasión en la arena. Tu movimiento es pura candela. Fuego, fuego en el corazón. तर एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज आम्ही सर्व निघालो क्लासची ट्रिप आमची अलिबागला. हा सर आलोच खाव सर येतोय परशू काय मग कसं वाटतंय मग एवढ्या दिवसानंतर ट्रिप निघाल्यानंतर? मॅम नाही येणार आपल्या ब्लॉगमध्ये, त्यांना आवडत नाही ब्लॉगमध्ये येणं. तर भेटू आता लवकरच. तू सिद्धार्थ आम्हाला सोडायला आला होता, पण आता सिद्धार्थ चाललाय. हा ना यार, अरे छोड़ ना, अरे हा ना यार, मजा आएगा. आत्ताच आम्ही पोचलो समृद्धी महामार्गावर. हा समृद्धी महामार्गाचा टोल आहे वाटतं. तर भेटू लवकरच अलिबागला. तर आत्ताच आम्ही पोचलो आहे अलिबागला. अलिबाग म्हणजे रेवदंडा बीचवर आलो आहे. खूपच लवकर येऊन गेलो आम्ही. आत्ता किती वाजले? 4:30 वाजले. 4:30 वाजताच आम्ही आलो इथे. अंधारच आहे, अजून दिसत पण नाही काही. आलो आहे लवकर. काय पार्टी चालली काय माहिती यांची इकडं कोपऱ्यामध्ये. रिसॉर्ट आहे, छोटासा हॉटेल आहे. निखिल पहिल्यांदाच आपल्या ब्लॉगमध्ये. प्रशांत. चला जाऊ तिकडं. एवढी घाण आहे इकडं बीचवर, कोपऱ्यावरच खूप घाण आहे. असा अंधार आहे. सकाळचे 6 वाजले. आता आम्ही रेवदंडा बीचवर आहोत. आणि आत्ता कुठे म्हणजे आत्ता होतोय सनराईज हळूहळू. हे बघू शकता व्ह्यू. शांत, अजून कोणीही नाही बीचवर. आम्ही चालू आहे लवकर खूप. 4:30 वाजेपासूनच येऊन बसलो इथे. पण खूप मस्त आहे, खूप मस्त व्ह्यू आहे. मस्त एकदम छान एकदम शांतता आहे खूप. तर जसं सनराईज होईल अजून एक काढेल व्हिडिओ, म्हणजे दाखवेलच तुम्हाला पुढे काय काय होणार आहे अलिबागमध्ये, आम्ही कुठे कुठे जाणार आहे हे सर्व दाखवेल मी. म्हणजे ते कवर करेल आणि कुठे जाणार आहे काय नाही. हे जेवढं कॅमेऱ्यात दिसत नाही ना तेवढंच समक्ष खूप मस्त आहे, खूप मस्त आहे. हे कॅमेऱ्यात दिसत नाही आहे आता ते. Concrete dreams where the neon glows. Every block tells a tale the whole city knows. Rhythms in the shadows where the cold wind blows. Life's a gamble on these streets, anything goes. Boom bap echoes through the alleys at night. Soulful samples lift the darkness to light. Deep kicks pound like a heart. तर रेवदंडा बीचवरून आता आम्ही आलो आहे काशीद बीचला. रेवदंडा बीचला असं एवढं काहीच नव्हतं बघण्यासारखं. खूप शांतता होती आणि राईड वगैरे पण नव्हत्या. त्यामुळे येत असाल तर तिकडं जाऊ नका. एकच हे इकडे या, मस्त काशीद बीचला मस्त आहे, खूप छान आहे इकडे. इकडे हॉर्स रायडिंग पण आहे, खूप मस्त आहे एकदम शांत. इथं क्राऊड पण चांगला आहे. प्रशांत पण काढतोय त्याच्या फोनमध्ये फोटो. व्हिडिओ काढतोय का रे? व्हिडिओ काढतोय. खूप मस्त आहे. असं काय आहे काशीद बीचचा व्ह्यू. मस्त आहे. प्रशांत बघितलं चांगलं येते, क्लिअर येते. आम्ही तर वरती उभे, कोणी बोलणार तर नाही याची भीती. हे बघ तो घोडा कसं पळतो बघ. अरे असं
असं प्रशांत आता बसणार आहे थोड्या वेळातच. प्रशांतचं पण घेणार आहे आता. काय वर्ष कपडे चेंज करून कपडे वगैरे चेंज करू, त्यानंतर करणार आहे हॉर्स रायडिंग. त्यानंतर हां अजून तर काय दुकान चालू नाही झाले. आम्ही किती वाजले 7:15 वाजताच येऊन गेलो आहे आम्ही. त्याच्यामुळे अजून खूप त्याच्या राईड करायची आहे. पण काय ते अजून कोणीच नाही आलं इथं. आम्ही त्यांच्या आधी आम्ही आलोय. ते बघून पण आमची जरा वाट लागली थोडी करायचं का नाही अजून चाललंय डिसाईड नाही करू का नाही. पण अजून ते ओपन पण झालं नाही. बरेच बघ ना तिकडनं चालू होत आहे. तिकडनं म्हणजे पूर्णच बंद आहे. पूर्णच बंद आहे. फक्त एक दोनच ओपन आहे. एक दोनच चालू आहे फक्त आता हॉटेल. आपण फोटो काढलो कुठं ते तिकडे तिकडं ना झाडांकडे. तिकडं मस्त फोटो आहे. तिकडं अरे फोटो आहे तिकडं फोटो. हा एक व्ह्यू बघ नाही ते मस्त आहे. किती मस्त व्ह्यू बघा नक्की यार. काशी बीचला कुठे गेली? तिथं जाऊ आता ट्राय करू. चला भेटू. बघत राहा पुढे. मैं आपसे इकडे सर्व नॉन व्हेज आहे त्याच्यामुळं आणि बाकीचे व्हेज आहे त्याच्यामुळे खावं लागतंय आम्हाला. सर्वांनी आपल्या आपल्या घरून कोणी पापडाची चटणी किंवा हिरडे कैरी वगैरे आणले. हे वर्ष तू काय आणलंय? काय आणलंय? फुकट आलाय का? कधी तर येत जाय व्यवस्थित. काय काहीतरी घेऊन यायचं घरनं. सर्व इथं सरांना काही भेटत नाही. ते व्हेज आहे त्याच्यामुळं पोळ्या 20 तर परशालाच लागणार आहे. 20 नाही अजून लागेल. 20 तर परशालाच लागणार आहे. 20 तर परशालाच लागणार. इथं आम्ही मस्त जेवतोय आणि असं इकडं मस्त सुंदर असा व्ह्यू आहे. तुम्हाला दाखवतो. रेवदंडा बीच. काय चुकलं असं सांगा. काशीद बीचवरनं परत आम्ही इकडे आलो आहे कारण की सकाळी खूप लवकर आलो त्याच्यामुळे इथं काही नव्हतं. तर आम्ही काशीद बीचला गेलो आणि त्यानंतर आम्ही इथं एक फोर्ट आहे रेवदंडा फोर्ट. तो आता आम्ही कवर करणार आहोत. तर आम्ही जेवण वगैरे केल्यानंतर आम्ही तिकडे निघणार आहोत. तर भेटू तिकडे लवकरच. बाय. बोला. तुमचं पण चॅनल आहे काय ना तुमच्या चॅनलचं? आणि यूट्यूब पे भाई तुम्ही करताय का नाही चर्चा? मग रेवदंडा बीचवर आले तर नक्कीच भाऊला भेट द्या. तुम्ही आले झाले. काही वर्ष सर्कस मध्ये होते. थेट सायकली नाशिकला आहे आता तुम्ही. आलो आहे रेवदंडा फोर्टला. तर असं काय आहे रेवदंडा फोर्ट. एवढंच आहे.
जास्त काही मोठं नाही, एवढंच एक इमारत अशी बांधलेलं आहे. इकडनं पलीकडे जायला एक रस्ता आहे इकडनं, आणि त्या बाजूला समुद्र आहे, म्हणजे आपलं बीच आहे असं. पण आता ते भरती आल्यामुळं काही शक्य होणार नाही तिकडे जाणे, पण तरी ट्राय करतोय, जाऊया तिकडे. तिकडे दिसत असेल तुम्हाला. केव. हां, हे काय असं आहे, छान आहे, मस्त आहे, एकदम सुंदर आहे. अलिबाग कोकण खूप म्हणजे बघण्यासारखं आहे, पण अलिबागपेक्षा सर्वात जास्त जर बघायचं असेल, सुंदर ठिकाण असेल, तर ते फक्त एक कोकणच आहे. खूप मस्त आहे असं. हे काय असं आहे. किती खाली जाता आलं असतं, पण ते भरती असल्या कारणामुळे पाणी पूर्ण इथपर्यंत आलेलं आहे, त्यामुळे खाली जाता येणार नाही. त्याच्यामुळे लांबूनच बघितलेलं बरं. नो रिस्क. इकडनं चांगलं वाटतंय फारशा, काय रे मागं चांगलं वाटतंय. गरमी रे, खूपच ऊन आहे. आता आम्ही इकडनं जाणार आहोत श्री रामेश्वर मंदिरला. ते खूप बघण्यासारखं ठिकाणी, तर तिथे गेल्यानंतर तिथे भेटू. आणि जर अजून कुठे जर जाणार असेल तर नक्कीच तुम्हाला तो पण स्पॉट मी दाखवेल. चला भेटू. तर आता आम्ही आलो आहे श्री रामेश्वर मंदिर. बघू शकता, हे अलिबागचं एक खूप सुंदर असं मंदिर आहे. म्हणजे हे इकडे तळ आहे आणि हे एक मंदिर आहे. हे इकडं मुख्य मंदिर आहे श्री रामेश्वर. खूप छान आहे, मस्त मंदिर आहे. खूप शांतता आहे आणि खूप मस्त आहे. ते आलो होतो आम्ही. कधी अलिबागला आले तर नक्की या मंदिराला. श्री रामेश्वर मंदिर खूप छान मंदिर आहे.